2008 साली बऱ्याचशाच लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली। त्यावेळी राखीव असलेल्या पंढरपूर लोकसभा मतदारसंघाची देखील पुनर्रचना झाली आणि त्यामधून तयार झाला तो नवीन असा माढा लोकसभा मतदारसंघ। हा मतदारसंघ प्रामुख्याने सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये विभागला गेला आहे। या मतदारसंघातील बराचसाच भाग हा दुष्काळी पट्ट्यात येतो, त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये पाण्याचा मुद्दा हा आघाडीवर असतोच। माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे मतदार सर्वाधिक आहेत, तर त्यापाठोपाठ ओबीसी, मराठा आणि इतर समाजाचे मतदार आहेत। त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी वादाचा इम्पॅक्ट येत्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जाणवेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तसेच येणाऱ्या निवडणुकीत कोणता चेहरा मैदानात आहे यावर देखील बरीचशीच गणितं अवलंबून आहेत। माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर 2009च्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शरदचंद्रजी पवार यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली। त्या काळात हा मतदारसंघ बहुतांशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचाराचा होता। या मतदारसंघातील बऱ्यापैकी आमदार हे राष्ट्रवादी गटाचे होते, त्यामुळे त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये शरद पवारांना झाला। या निवडणुकीमध्ये पवारांच्या विरोधात भाजपकडून सुभाष देशमुख हे मैदानात होते। त्यावेळी माढा आणि शरद पवारांना पाडा असा नारा भाजप कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये गाजवला होता। परंतु ही निवडणूक शरद पवारांनी अगदी एकतर्फी जिंकली आणि या निवडणुकीमध्ये 3 लाखपेक्षा जास्त मताधिक्य घेत सुभाष देशमुखांचा पराभव केला आणि या मतदारसंघाचे ते पहिलेच खासदार झाले। पुढील काळात संपूर्ण देशभर काँग्रेसला उतरती कळा लागली आणि मोदींच्या विचारांची लाट संपूर्ण देशभर पसरू लागली। अशातच महाराष्ट्र राज्यातील प्रमुख नेत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयसिंह मोहिते पाटील हे माढ्याच्या लोकसभा मैदानात होते, तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर सदाभाऊ खोत हे मैदानात होते। शेतकऱ्यांसाठी केलेल्या विविध आंदोलनातून सदाभाऊ खोत यांची ओळख संपूर्ण राज्यभर होती। या निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत यांनी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आणि मोहिते पाटलांना आव्हान दिलं, परंतु त्यांना या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला। संपूर्ण भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांनी सदाभाऊंच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी केली होती, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी ही निवडणूक जिंकत भाजपच्या लाटेत देखील माढा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला। त्या काळात विजयसिंह मोहिते पाटील यांचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर एक वर्चस्व होते, त्याचा फायदा देखील त्यांना या निवडणुकीमध्ये झाला होता। पुढील काळात 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत विरोधामुळे त्यांना शरद पवारांनी उमेदवारी देण्याचं डावललं आणि त्यामुळे ते नाराज होत भाजपमध्ये गेले। भाजपमधून त्यांना लोकसभेचे तिकीट मिळेल असे तर्कवितर्क चालू असतानाच भाजपने त्यांना धक्का देत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ही उमेदवारी दिली। तर राष्ट्रवादीकडून खुद्द शरद पवार हे या लोकसभेच्या रिंगणात उतरणार होते, परंतु मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी निश्चित झाल्याने एकाच घरात जास्तीचे उमेदवार नसावेत या विचाराने त्यांनी ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ पडली ती संजय मामा शिंदे यांच्या गळ्यात। ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली। मोहिते पाटील कुटुंबाने या निवडणुकामध्ये सर्व हेवेदावे विसरत निंबाळकरांच्या पाठीशी आपली पूर्ण ताकद उभी केली। या निवडणुकीमध्ये एकट्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निंबाळकरांना 1.25 लाखपेक्षा जास्त मतांची आघाडी मिळवून देण्याची किमया मोहिते पाटलांनी करून दाखवली होती आणि त्याचा प्रत्यय म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले आणि त्यांच्या रूपाने माढा लोकसभा मतदारसंघाला पहिल्यांदाच भाजपचा खासदार मिळाला। सद्यस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास करायचा झाला तर या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माढा, करमाळा आणि माळशिरस या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो, तर सातारा जिल्ह्यातील मान खटाव आणि फलटण या विधानसभा क्षेत्रांचा प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये समावेश होतो। आमदारांच्या संख्येचा विचार केला तर 3 आमदार हे महायुतीचे आहेत, तर उर्वरित 3 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे आहेत। परंतु काही महिन्यापूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हे तिन्ही आमदार अजित पवार यांच्या फेवरमध्ये आहेत। त्यामुळे एकंदरीत या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा सध्या एकही आमदार नाहीये। सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे शिंदे गटात, तर माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विचाराचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे अजित पवारांच्या गटात आहेत, तर मान खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते हे भाजपचे आहेत।
त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून महायुतीचं वजन जोरदार आहे। परंतु भाजपचे स्टँडिंग खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मतदारसंघातील काम एवढेसे खास नाहीये। तर दुसरीकडे मोहिते पाटील घराण्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारी मागितली आहे। तसेच संपूर्ण मतदारसंघात दौरे करण्यास देखील त्यांनी सुरुवात केली आहे। गेल्या काही वर्षापासून आम्ही भाजपचे एकनिष्ठपणे काम केले आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर या निवडणुकीमध्ये आम्ही उतरणार आहोत आणि त्यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे आम्ही तिकिटाची मागणी देखील केली आहे, असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले आहे। त्यामुळे ऐनवेळी मोहिते पाटील घराण्याने बंड केले तर ती भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी असेल। त्यामुळे सध्या तरी माढा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा पेच फसलेला दिसत आहे। तर याउलट माढा लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी महाविकास आघाडी देखील प्रयत्नशील आहे। धनगर बहुल या मतदारसंघात धनगर समाजाच्या चेहऱ्या उतरवण्याच्या तयारीमध्ये महाविकास आघाडी आहे, परंतु महाविकास आघाडीकडून कोणता पक्ष येथून निवडणूक लढवेल हे अजून स्पष्ट नाहीये। एकूण एक माढा लोकसभा मतदारसंघाचा सद्यस्थितीचा अंदाज लावायला गेला तर महायुतीचे चांगले वर्चस्व या मतदारसंघामध्ये दिसत आहे। तर याउलट फुटीमुळे या मतदारसंघातील महाविकास आघाडीची स्थिती ही अगदी खिळखिळी झाली आहे। परंतु राजकारणामध्ये कधी काय होईल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाहीये। त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल काय असेल हे आपल्याला 2024च्या निवडणुकीनंतरच समजेल। एकंदरीत माढा लोकसभा मतदारसंघातून कोणता चेहरा मैदानात असेल असे आपल्याला वाटते हे आपण आम्हाला नक्की कळवा। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत धन्यवाद।